नमस्कार. प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवलेली आहे पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर. आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष म्हटलं की तांदळाची खीर ही होतेच. तर बरेच जण भाताची सुद्धा खीर बनवतात. तर आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर, म्हणजे तांदूळ भिजवून खीर कशी बनवायची हे आज आपण पाहूयात. तर चला, तांदळाची खीर बनवताना तर अगोदर आपण पाहूया की तांदूळ कोणता वापरायचा. तर हा आता मी ही अर्धी वाटी घेतलेला आहे, तो आहे इंद्रायणी तांदळाची. मी तर कणी वापरलेली आहे, कारण कणीची खीर छान होते आणि मेन म्हणजे पटकनी होते. आणि आपल्याला हे तांदूळ जे आहे ना अगोदर भिजवावं लागणार आहे. तर ही आहे इंद्रायणी तांदळाचं कणी. तर तुम्ही तांदळाची खीर बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता, किंवा आंबे, मोहर किंवा बासमती तांदळाची कणीसुद्धा घेऊ शकता. म्हणजे ज्याचा भात घातल्यानंतर चिकट होतो आणि छान असा वाससुद्धा सुटतो, असा तांदूळ तुम्ही खिरीसाठी वापरू शकता. तर मी घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाची कणी आहे. आता अर्धी वाटीमध्ये बरेच म्हणजे 10-12 जणांसाठी खीर होते. तर चला, अगोदर आता आपल्याला काय करायचे आहे, हे पाणी टाकून मी हे तांदूळ असंच पाण्यामध्ये 1-2 तासभर भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही ते गरम पाण्याचा वापर करू शकता आणि अर्धा तासामध्ये तांदूळ भिजवू शकता. तर चला, आता हे 2 तासभर आपल्याला तांदूळ जे आहे ते भिजत ठेवायचे आहे. तरी पाहू शकता, आता 2 तास मी तांदूळ भिजत ठेवले होते. आता मला जास्त गडबड नव्हती, म्हणून जर लवकर हवं असेल तर तुम्ही गरम पाणी वापरा. आता तांदूळ छान भिजलेले आहे. अगोदर आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि पूर्णपणे याच्यातलं पाणी काढून टाकूयात. तर हे बघा, आता तांदळातलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे. आणि थोडेसे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, मनुके, काजू आणि थोडेसे घेतलेले आहे बदाम, आणि किसलेलं थोडंसं मी खोबरे घेतलेलं आहे. तर आपल्याला सगळं आता हे भाजून घ्यायचं आहे, काजू, बदाम आणि तांदूळसुद्धा. तर चला, अगोदर आता मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये टाकते 1-1.5 चमचा तूप. आणि तूप गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की काजू, बदाम भाजून घ्यायचं आहे. काजू, बदाम भाजून झाले की मग आपण याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य छान भाजून घेऊया. हे थोडेसे हलकेसे भाजून घेतले की खीरही खायला छान लागते. तर चला, हे बघा, आता छान हे भाजून झालं की याच्यामध्ये आपण थोडेसे मनुकेसुद्धा भाजून घेऊयात. मनुके थोडेसे तुपात भाजले की ते छान असे फुलतात आणि मग खिरीमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट खायला छान लागतात. त्यामुळे नेहमी भाजून घ्यायचे. आणि थोडंसं पावसाचं वातावरण असलं की काय होतं की हे सुद्धा थोडेसे नरम पडतात. आता हे खोबरंसुद्धा किसलेलं, आता हे सुकं खोबरं आहे ते थोडंसं हलकंसं मी भाजून घेते. आता बारीक किसलेलं आहे त्यामुळे पटकनी भाजून होतं. अगदी तुम्ही ओलं नारळसुद्धा इथे वापरू शकता. आता चला, हे सगळं भाजून झालेलं आहे. आता ह्याच तुपामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तांदूळसुद्धा भाजून घ्यायचं आहे. असं थोडंसं पूर्णपणे त्याच्यामधलं पाण्याचं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, म्हणजे असं सुक्कं झालं पाहिजे, थोडंसं कडक असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ लागत नाही, कारण छान व्यवस्थित भिजले की अगदी 5 मिनिटामध्ये हे भाजून तयार होतात. मात्र भाजताना काय करायचे की स्लो गॅस ठेवायचा आहे, स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर चला, आता हे मी छान असे भाजून घेते पूर्णपणे पाण्याचं मॉइश्चर जाईपर्यंत. तर पाहू शकता, आता याच्यातलं पूर्णपणे पाण्याचं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. आणि असं तुम्हाला थोडासा कडक कडक हा तांदूळ दिसत असेल. आणि हा थोडासा भाजून घेतला की याची चवही अजून दुप्पट तिप्पट होते. तर हे बघा, आता पूर्णपणे पाण्याचं मॉइश्चर गेलेलं आहे आणि व्यवस्थित भाजूनसुद्धा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपण आता गॅस बंद करणार आहे आणि हे पूर्णपणे आता थंड होऊन देणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित हा भाजून झालेला आहे. पाहू शकता, आज आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे, ती ही तांदूळ भिजवून. तर त्यासाठी असा तांदूळ भाजून घ्यावा लागतो. आता पूर्णपणे हे थंड झालं की आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. आता बरेच जण आहे ना, आपण जो भात घालतो ना, शिजवतो, त्या भाताची सुद्धा खीर बनवतात. पण आपण ही एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि चवीलाही छान लागते ही खीर. तर चला, आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. तर पाहू शकताय बघा, आता मी जेवढं शक्य होईल तेवढं छान असं बारीक करून घेतलेलं आहे. मस्त दाटसर अशी आपल्याला खीर बनवायची आहे. तर आता खीर बनवण्यासाठी बारीक झालेलं आहे. आता मी साखर घेतलेली आहे, 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे, म्हणजे पाव लिटर दूध आहे. आता तांदळाची खीर बनवण्यासाठी जास्त दूध लागत नाही, इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ही आहे सुंठ, वेलची, जायफळ पावडर. आणि हे ड्रायफ्रूट मगाशी आपण भाजून घेतलेलं आहे. तर ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेणार आहे, पण सगळ्यात आधी आपण आता खीर बनवायला घेऊया. तर चला, आता एक मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर टाकायचं आहे पाणी. तर अर्धी वाटी आपण तांदूळ घेतला होता, तर त्यानुसार त्याला मी 2 मोठे ग्लास घेणार आहे पाणी. आणि मग पाण्याला आपण एक उकळी घेणार आहे. तर मी थोडा फास्ट गॅस करते आणि ह्या पाण्याला आता एक उकळी घेते. तर चला, पाण्याला एक उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि हे बारीक करून घेतलेले तांदूळ जे आहे ते आता याच्यामध्ये टाकायचं. आणि हे तांदूळ आता आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, ह्या पाण्यामध्येच. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा, म्हणजे खाली पातेल्याला लागणार नाही, काय नाही. तर चला, आता हे मी अगोदर याला एक उकळी घेते आणि मग गॅस आपण स्लो करूया. तर हे बघा, एक आता याला उकळी आलेली आहे.
थोडं शिजायला फक्त एक 10 मिनटं लागतील, कारण अगोदर भाजून घेतलं आहे. त्यामुळे काय होतं की पटकन ही खीर तयार होते. तर चला आता एक उकळी आलेली आहे, मी गॅस स्लो करते आणि पूर्णपणे आता हे शिजवून घेते. तर हे बघा आता हे छान असे नाही बघा शिजलेलं आहे तांदूळ, पाहू शकता अगदी लगेच दिसतं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, असं व्यवस्थित अगोदर पाणी शिजवून घेतलं की आता आपण याच्यामध्ये टाकूया दूध. आता तांदळाची खीर बनवण्यासाठी जास्त दूध टाकायची गरज नाही. इथे तुम्ही जास्त पाणी आणि थोडंसं दूध वापरलं तरीही चालतं. जशी तुम्ही शेवयांची खीर बनवण्यासाठी जास्त दूध लागतं, तशी तांदळाची खीर बनवताना जास्त दुधाचा वापर केला नाही तरी चालतं. थोडंसं साधारण दूध टाकलं तरीही होते. तर चला आता मी तर पाव लिटर जवळजवळ दूध वापरलेलं आहे. तर आता अगोदर याला आपण एक उकळी घेऊया. आता साखर आपण नंतर टाकणार आहे. पाहू शकता हे बघा आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आपण दूध पण टाकलं होतं. आता आपल्या सगळ्यात शेवटी टाकायचं आहे साखर. आता साखर मी अर्धी वाटी टाकलेलं आहे. इथे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर साखर टाकून झालेली आहे. आता हे आपण टाकूया काजू बदामचे मी बारीक काप करून घेतलेले आहे, खोबरं आणि मनुके. आता सुंठ वेलची पावडर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहे. आता ही फक्त आपल्याला 10 मिनटं आटवून घ्यायची आहे. जेवढं तुम्ही तांदळाची खीर आटवून घ्याल ना तेवढी तिची चव अजून दुप्पट तिप्पट होते. आणि 2 चमचे मी टाकलेलं आहे तूप. तर चला आता स्लो गॅसवर मी ही छानपैकी 10 मिनटं ही आटवून घेते. अगदी अर्धी वाटी तांदळापासून तुम्ही एक 8 ते 10 जणांसाठी खीर बनवू शकता, म्हणजे तेवढ्या वाट्या हमखास होतात. तर चला आता मी स्लो गॅसवर ही 10 मिनटं खीर जी आहे ती आटवून घेते, म्हणजे खाण्यासाठी तयार. तर हे बघा पाहू शकता मस्त अशी आपली खीर झालेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे. तर एक उकळी यायला लागलेली आहे, कारण मी स्लो गॅस केलेला होता. आणि बघा मस्त दिसते. आणि पितृपक्षामध्ये बनवणारी तांदळाची खीर म्हणजे अजूनच छान लागते. जशी जशी ती आटेल तशी त्यातला गोडवाही वाढतो आणि चवीलाही जबरदस्त लागते. तर हे बघा पाहू शकता आता आपली खीर जी आहे ना खाण्यासाठी तयार झालेली आहे. एकदम मी पातळही नाही केली आणि घट्टही नाही, अशीच खाता यायला पाहिजे अशी. हे बघा मस्त झालेली आहे. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल किंवा दूधही वाढवलं तरी चालेल, तुमच्या आवश्यकतेनुसार. जर तुम्हाला काय वाढवायचं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे. आणि त्या टाकूया सुंठ वेलची पावडर. सगळ्यात शेवटी टाकलं की सुंठ वेलचीची पावडर जी आहे ना खीरीमध्ये मस्त लागते, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी टाकत असते, उकळीत कधीच टाकत नाही. तर चला तर खीर तयार आहे. ते बघा तांदळाची खीर मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि चवीला जबरदस्त अशी. आणि पितृपक्षामध्ये आता ही खीर तांदळाची बनवली जाते. कोणी भाताचं बनवतं, कोणी तांदळाचं बनवतं किंवा कोणी शेवयांची सुद्धा खीर बनवतं. तर शेवयांची खीरसुद्धा कशी बनवायची आपण पाहणारच आहोत. त्याआधी तुम्ही प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि बघा पाहू शकता मस्त अशी दाटसर आपली तांदळाची खीर तयार आहे. आणि फक्त अर्धी वाटी तांदूळ वापरून आपण पाहू शकता किती खीर बनवलेली आहे. तर चला चवीला जबरदस्त अशी तांदळाची खीर तयार आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.